श्री स्वामी समर्थ माऊली. इंडिया विन झाली. इंडिया फायनल जिंकलेली आहे आणि भारताने T20 वर्ल्ड कप यावेळेस आपल्या नावे घेतलेला आहे. 2024 ला पण रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि 2026च्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये. आतापर्यंत भारताने 3 T20 वर्ल्ड कप जिंकलेले. 3 2007चा T20 वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी, 2024चा T20 वर्ल्ड कप रोहित शर्मा कॅप्टन होता आणि 2026चा T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादव हा भारताचा कॅप्टन होता. खतरनाक. आणि हा 2026चा T20 वर्ल्ड कप तब्बल 96 रन जिंकलेला आहे भारताने. 159 रनावरती न्यूझीलंडची टीम ऑल आउट झालेली आहे. भारताने टॉस हरला होता. ऍक्च्युअली आपल्याला वाटत होतं भारताने 300 रन करावे या T20 वर्ल्ड कप मध्ये, पण भारताने 16 ओव्हर नंतर न्यूझीलंडने कमबॅक केला. निशमने मागून येऊन 17 ओव्हर मध्ये आय थिंक त्याने 3 विकेट काढले भारताचे. 16 ओव्हर पर्यंत भारताचे 200 रन पूर्ण झाले. पण मागील 5 ओव्हर मध्ये न्यूझीलंडने कमबॅक केला. पण लास्ट ओव्हर मध्ये 20 ओव्हर मध्ये दुबेने खतरनाक धुतलं. 20 रन आय थिंक 76 रन दुबेने केले. त्यातले 74 रन लास्ट ओव्हर मध्ये काढले त्याने. खतरनाक खेळा दुबे काल. मला वाटलं भारत 225 पर्यंत संपून जाईल पारी भारताची, बट लास्ट ओव्हर मध्ये दुबेने जी पारी खेळली ती एक नंबर खेळली. दुबेने लास्ट रन सांगतो, मागील जे T20 वर्ल्ड कप मध्ये रन काढले, नोम्बिया 30 रन, 27 रन पाकिस्तान सोबत, 66 रन, 43 रन, 26 रन या आता लेटेस्ट मॅच मध्ये फायनल मध्ये, मागील आफ्रिका सोबत 42 रन हे दुबेने खेळली बारी. दुबेला कोणीच केलं नाही, पण दुबेने खतरनाक खेळला. दुबेची कॉन्ट्रीब्युशन खूप छान होती T20 वर्ल्ड कप मध्ये. दुबेचं खूप श्रेय आहे T20 वर्ल्ड कप मध्ये. आणि राहिली संजू बाबाची गोष्ट. संजू बाबा सोडू नका. संजू बाबाने वेस्ट इंडिज समोर 97 रन केले. तेव्हा तिथे भारत हरला असता तर भारत बाहेर गेला असता. इंग्लंड समोर 89 रन केले. त्याने शतकचा विचार नाही केला, त्याने शतक करावं की नाही करावं, तो फक्त भारतासाठी खेळला, निस्वार्थ मनाने खेळला. परत फायनल मध्ये पण 89 रन केले. तिथे त्याने शतकचा विचार नाही केला. त्यांना फक्त एवढं बघितलं भारताने T20 वर्ल्ड कप जिंकावा. त्याने टोटल रन 321 रन केले टोटल 5 मॅच मध्ये. त्याने ह्या मॅच मध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला. विराट कोहलीने समथिंग 6 मॅच मध्ये 319 रन केले T20 वर्ल्ड कप मध्ये. पण ह्या पट्ट्यानं मागील 5 मॅच मध्ये फक्त 321 रन केले. 97, 89. तिन्ही मॅची ह्या महत्वाच्या होत्या. जर एक मॅच हरला असता भारत तर भारत T20 वर्ल्ड कपच्या बाहेर होता. आणि त्यात ईशान किशनचं पूर्ण योगदान होतं. ईशान किशनने टोटल 9 मॅच मध्ये 317 रन केले. त्याने पाक समोर 77, 39. आता मागील मॅच मध्ये आपली जी काल T20 वर्ल्ड कप जिंकला भारत, त्यात 54 रन. बाय मिस्टेक ती कॅच पकडली काल, त्याच्यामुळे त्याचा विकेट पडला काल. आणि आपण T20 वर्ल्ड कप जिंकल्याचं कारण फक्त संजू बाबा आणि बुमराह आहे. फक्त मागील मॅचेत बुमराहने ज्या 18 ओव्हर केली त्यात 6 रन दिलते, तेव्हा बुमराहने ती मॅच काढली होती. पण ह्या मॅच मध्ये सुद्धा बुमराहने 4 विकेट काढले 15 रन देऊन फक्त. तो बोर्ड बघितला होता मी, खतरनाक बोर्ड काढला बुमराहने 3 स्टंप साईडला. कारण की पूर्ण T20 वर्ल्ड कप बघा तुम्ही, संजू बाबा जागा भेटत नव्हती मॅच मध्ये
अभिषेक शर्मामुळं. बट संजू बाबांना कमबॅक लास्टमध्ये केला, पण मागील 5 मॅचमध्ये संजू बाबाचे रन किती झाले? 321 रन. आता वरुण चक्रवर्ती सगळ्यात जास्त रन दिलेला प्लेअर आहे. 11चं रन रेट रन दिले यावेळेस. बट हायस्ट विकेट कोणी काढले? वरुण चक्रवर्तीने काढले. टी20चा नंबर 1 बॉलर कोणता? वरुण चक्रवर्ती. टी20चा नंबर 1 बॅट्समन कोण? अभिषेक शर्मा. पूर्ण टी20 वर्ल्ड कप पूर्ण फ्लॉप गेला. पण टी20 वर्ल्ड कपचा फायनल तो चांगला खेळला. तुम्हाला 2024चा टी20 वर्ल्ड कप माहिती आहे का? विराट कोहली मॅच पूर्ण फ्लॉप गेला, पण लास्ट टी20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये त्याने 77 रन केले आहेत मला वाटतं. पण तीच मॅच टी20 दक्षिण आफ्रिकेला हरून त्यांनी फायनल जिंकला होता. तेच अभिषेक शर्माने केलं या मॅच मध्ये. पूर्ण टी20 वर्ल्ड कप पूर्ण फ्लॉप गेला, बट लास्ट मॅच मध्ये त्याने खतरनाक खेळी केली. तिचीच बदलत आज ते स्टार्टिंग भारताला भेटली. त्याने त्याचे 52 रन खूप चांगले ठरले भारतासाठी. नंतर संजू बाबाने अँकरिंग पारी खेळली, 89 रन केले, त्याची बी कॅच पकडली. नंतर भारताने संजू बाबाने 89 रन केले, अभिषेक शर्माने 52 रन केले, ईशान किशनने 54 रन केले, पांड्याने 18 रन केले, शिवम दुबेने 26 रन केले, तिलक वर्माने 8 रन केले. सूर्या परत 0 वरती गेला. आपण सूर्यासाठी काय बोलू शकतो? सूर्याने एशिया कप जिंकला, ऑस्ट्रेलिया 4-1 हरवलं, साऊथ आफ्रिकेला सुद्धा हरवलं, श्रीलंका सुद्धा हरवलं, बांगलादेशला सुद्धा हरवलं. खतरनाक कॅप्टन्सी केली सूर्याने. फक्त 2 मॅच हरला फक्त टी20 वर्ल्ड कप मध्ये. परत टी20 सिरीज मध्ये फक्त 1 मॅच हरला. फक्त मागील 1 मॅच हरला नाही, टी20 वर्ल्ड कप हरला फक्त. त्याने फक्त 2 हार त्याच्या. आपल्याकडे नरेंद्र मोदी स्टेडियम वरती भारत हरण, पण तिथेही भारत हरला नाही. खतरनाक तिथं 255 टार्गेट दिलं न्यूझीलंडला. खतरनाक खेळला. 2007चा टी20 वर्ल्ड कप भारताने जिंकला. 2009 मध्ये सुपर 8 मध्ये भारत गेलता, 2010 मध्ये सुपर 8 भारत गेलता, 2012 मध्ये सुद्धा गेलता, 2014 मध्ये रनर होता, 2016 मध्ये सेमीफायनलला गेलता, 2024 मध्ये फायनल भारत जिंकला होता टी20 वर्ल्ड कप, आणि 2026 मध्ये परत जिंकला. 2022 मध्ये सेमीफायनल मध्ये गेलता भारत परत. भारताने आतापर्यंत 3 टी20 वर्ल्ड कप टी20 ट्रॉफी जिंकलेली आहे. आपला अक्षर बाप्पू तर एक नंबर बाप्पू बाबा. बाप्पूनं पुरी मॅच काढली अर्धीवर. बाप्पूने 3 ओव्हर टाकल्या, 3 ओव्हरमध्ये 3 विकेट काढले. फेन अलेन याचा विकेट काढला पहिला आलेला, तो गेला पहिला आउट होऊन. अक्षर बाप्पूने खरंच खतरनाक बॉलिंग केली काल. अक्षरने 3 विकेट काढले, बुमराने 4 विकेट काढले, अभिषेकने 1 विकेट काढला. अभिषेकने काल 52 रन करून 1 विकेट काढला, चक्रवर्तीने 1 विकेट काढला, आणि पांड्याने 1 विकेट काढला. पांड्याच काल 18 रन आणि 1 विकेट आहे.